हॅलो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मिंगडे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे. कशा आहात? मस्त असाल, मजेत असाल अशी अपेक्षा करते आणि आय होप मस्तच असाल. आणि आपल्याकडे आजपासून पाऊस सुरू झालेला, अगदी धो इतका दिवस नव्हता पण आता सुरुवात केली होती आणि अगदी धो थांबेनाच. तर छान अशी पावसाची सुरुवात झाली होती. सकाळचे मस्त वातावरण होतं सुंदर असं आणि पावसाची लहर काहीतरी सांगून जात होती. मस्त असा पाऊस पडत होता. इतका दिवस पाऊस नव्हता पण सगळ्यांना विचार पडला होता की ह्यावेळेस लोणावळ्यातला पाऊस का उशिरा आलेला आहे. कारण 7 जूनला 8 जूनला पडलेला कंटिन्यू पाऊस हा आज जवळजवळ 20, 19, 21ला चालू झालेला आहे आणि अगदी धो पाऊस चालू झालेला आहे. अगदी भारी वाटतं. आणि त्यामध्ये आज माझ्या पिल्लाचा होता शेतकरी दिवस आणि शेतकरी राजा खरं म्हटलं तर या गोष्टीची वाटच बघत होता. आणि नेमका स्कूलने ज्या दिवशी शेतकरी दिवस ठेवलास त्या दिवशीच नेमका पाऊस जोरात सुरू झालेला आहे. किती भाग्य म्हणायचं मी शेतकरी राजांचं. सरदक्ष नमस्कार कर. नमस्कार गाईज. आमचा शेतकरी बघा, चप्पल पण बाळा ती घरचीच घालून जा. चला इकडे पावसात पडलाच आहे तर म्हटलं थोडेसे पाय वगैरे ओले करून मी घरी आले पिल्लांना सोडून. आणि बघताय तुम्ही पाऊस किती जोरदार चालू झाला हेच तुम्हाला सांगत होते. आता इथून पुढे पावसाचे ब्लॉग बघायला मजा येईल का नक्कीच सांगा. आता मी मस्त चालली होती घरी. घरून आल्यानंतर दुपारनंतर अगदी बॉडी पेन, मला थकवा होता आणि त्यानंतर संध्याकाळी मी दुपारी काही शूट केलं नाही. डायरेक्ट संध्याकाळी आठवलं की चला ह्याचे शूज खराब झाले, म्हणजे शूज घ्यायचे आहेत पावसाळीत हर्षूला. म्हणून मी आणि हर्षू निघालो शूज घ्यायला. अगदी पिल्लूला ठेवलं होतं तसंच आणि त्याला फसवलं. आम्ही चाललो दुकानात जाऊन पोचल्यावर त्याची अशी काहीतरी मस्ती चालू होती. आणि शूज म्हटल्यावरती पावसाळ्याची सगळीच गर्दी चालू आहेत. आणि मी आता तुम्हाला दाखवणार आहे नवीन कलेक्शन जे काय लेडीज सेक्शनमध्ये आलेलं आहे. पिल्लूला फायनली हे शूज आम्ही अशामध्ये शूज आम्ही घेणार होतो कारण स्कूलमध्ये असे ब्लॅकमध्ये लागतात, त्यामध्ये त्याची ही चॉईस केली आम्ही. आणि मस्ती बघा ना किती चालू आहे. आणि आता सध्या पाऊस म्हटल्यानंतर सगळे चप्पलची खरेदी करतात आहेत. पिल्लूला शूज घ्यायला गेलोच होतो तर आम्ही दोघं आमचे शूज बघत होते. ते त्यांच्या सेक्शनला गेले, मी लेडीज सेक्शनला गेले. आणि म्हटलं चला लेडीज सेक्शनमध्ये काय काय नवीन स्टॉक आले ते तुमच्यासोबत शेअर करूयात. म्हणून पिल्लूचं शूज वगैरे सँडल घेऊन झाले आणि त्यानंतर आम्ही गेलो माझ्या सेक्शनला मी चेक करायला की कसे आलेत लेडीज सेक्शनमध्ये. इथे मी तुम्हाला तेच सांगते की हर्षूला सँडल घ्यायला आलो होतो आणि खूप गर्दी आहे दुकानामध्ये, त्यामुळे आवाज काही येत नव्हता. मी बोलायचा ट्राय करत होते पण आवाज काही येणार नव्हता मला माहिती होतं. आणि हर्षूचे सँडल आता फायनली डन झालेले आहेत. त्याला हे ब्लॅक कलरचे सँडल लागतं स्कूलमध्ये, तर ते मी त्याला घेतलेले आहेत. आता मी लेडीज सेक्शनला गेली. आता बघा तुम्ही आपापल्या चपला किती छान आल्यात लेडीज सेक्शनमध्ये. तर म्हटलं चला यातली मला कुठली आवडते. पण काय झालं, मी सगळ्या चप्पल ट्राय केल्या पण प्रत्येक चप्पलला हील अशी होती. आता काही जणांना आवडते, काही जणांना आवडत नाही. मला गाडीवर कंटिन्यू ये जा करावी लागते, त्यामुळे मला कम्फर्टेबल अशी चप्पल बघत होते. चप्पलमध्ये डिझाईन म्हणाल तर अगदी भारी आलेले आहेत आणि कलर तर एकदम 101 आलेले आहेत. आणि माझ्या पायाला तर सगळ्यात चप्पल सूट होत होत्या, पण त्या काय होत होत्या हील असल्यामुळे मला नको वाटत होत्या आणि काय माहिती जड वाटत होत्या. आता हे पण शूज म्हणजे मी घालून बघितले, अगदी छान वाटत होतं पण मऊस होते. पण आहे ना पावसामध्ये ते सुकणार नाही. मला असे ओले झाले की पटकन सुकणारे चप्पल आवडतात. बघता ना तुम्ही शेजारी किती छान अशा चप्पल चाललेल्या आहेत. कोणाला घ्यायचं असेल तर चेतना फुटवेअरला जा. मी काय त्यांचं प्रमोशन वगैरे करत नाही, मी गेले होते आणि मला जस्ट चप्पल आवडल्या त्यामुळे मी बघत होते. आणि ही पण अगदी छान पावसाळी चप्पल आहे, मस्त असे वाटलं मला सगळ्या चप्पल इथं स्टॉक. आणि ही पण मी चप्पल बघितली, खरंच भारी. आणि ही लास्टवाली बघितली, ही सगळ्यात भारी आवडली मला. अगदी सॉफ्ट आणि मस्त चप्पल होती, फ्लॅट चप्पल होती. मला ही चप्पल सगळ्यात आवडली. 2 दिवसात जाऊन मी नक्कीच ही चप्पल घेणार आहे. त्या दिवशी मी गेले तर हे लोक खाली निघून गेले, हर्षू रडत होतं म्हणून. मग ही चप्पल माझं घ्यायचं राहून गेलं, पण मला फार आवडली चप्पल. तर नक्कीच या चप्पलचा स्टॉक कसा वाटला तुम्हाला. गर्दी खूप होती, हे त्यांच्या सेक्शनला होते जेंट्सच्या आणि मी लेडीज सेक्शनला होती. त्यामुळे हर्षूला कळलं ना डॅडा मामा कुठे आहेत, आणि तो इकडे तिकडे पळत होता आणि नेमका जिनाने तो रडत खाली गेला. त्याच्यामुळे हे गेले, त्यामुळे म्हटलं चला आता जाऊ देत. मग ह्यांचा मला फोन आला आम्ही खाली आलो आहे म्हणून माझी चप्पल घ्यायची राहिली. तर ठीक आहे, मी 2 दिवसात जाऊन नक्कीच गेला. अगदी सॉफ्ट आहे, कोणाला घ्यायचं असेल त्या चप्पलांचा स्टॉक खूप सारा आहे, नक्कीच जाऊन घेऊ शकता. नवीन कलेक्शन आता भरपूर लेडीज सेक्शनमध्ये आले, जेंट्स आले असेल पण लेडीजमध्ये पण आले. मी लेडीजचं तुम्हाला दाखवलेलं आहे, मला नक्की सांगा. आता इथून पुढे आम्ही घरी आलो. अचानकच ठरलं 10 वाजता की जेवायला बाहेर जाऊ, कारण मला फार कंटाळा आला होता आणि थकलेला होते आणि मला बॉडी पेन होतं मेन गोष्ट. मग मी यांना आणि आमच्या नानूला टॅक्स मारला की मला जेवायला घेऊन झाला. आणि खरंच म्हणजे खूप वेळानंतर ते म्हटले ठीक आहे जाऊयात म्हणून. अगदी 10 वाजता आम्ही घरातून निघालो आणि जेवायला. तर मस्त असं सनी ढाबाला जेवायला गेलो होतो. मस्त असं पावसाची भरपूर चालू होती, आम्ही 4घंच होतो, 5 जण होतो. छान असं जेवण केलं. मस्त असं जेवण केल्यानंतर बरं वाटलं आणि अगदी गप्पा शप्पा करत अख्खा दिवस आमचा आज गप्पांमध्येच गेला होता, 4घांचा 5 जणांचा. आणि खूप गप्पा मारल्यानंतर आम्ही आज आमच्या नानूला आणि यांना मी टॅक्स लावला होता, आज काही करून मला हॉटेलला घेऊन चला. आणि मी हॉटेलला आले, आता जेवण चालली आहे. थँक्यू सो मच दोघांना.
रिझन ऑफ माय बॉडी पेन होत होती, पेन आणि दुखत होती खूप, त्यामुळे. चलो, तर कसा वाटला छोटासा ब्लॉग. असंच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, खूप सारं प्रेम द्या आणि सपोर्ट असू द्यात. इथेच ब्लॉग एंड करतात. भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये नव्याने आणि काहीतरी नवीन. तर अजूनही चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं खूप सारं प्रेम द्या आणि असंच लव यू ऑल सगळ्यांना. आणि चला तर मग इथे एंड करते. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. गुड नाईट टू ऑल.